रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। भविष्यात कधीच न मिळणारं असं घर आहे। भविष्यात हे घर परत मिळणे नाही। का नाही मिळणे याच्या मागचं कारणच एक आहे। 2200 कार्पेट, एवढी मोठी सिलिंग हाईट, एवढी मोठी बाल्कनी, एवढा मोठा 4 BHK 4.5 परतच नाही मिळणार। का मिळणार नाही परत? कारण एवढं मोठं घरच बनत नाही, एवढ्या मोठ्या हाईटचं घर बनत नाही। म्हणूनच मी म्हणतोय परत कधी न मिळणारं हे घर असणार आहे। ज्या घरात आपण आत्ता उभे आहोत त्या घराच्या बाल्कनीमध्ये उभे आहोत। एवढी मोठी बाल्कनी परत कधीच मिळणार नाही। अशा पद्धतीचा व्ह्यू परत कधीच मिळणार नाही। न मिळण्यामागं कारण मी तुम्हाला तेच सांगितलं की असं घर परत बनत नाही। आज आपण राहिलेलो आहोत आनंदनगरला। एक विजय ओरियन नावाचं प्रोजेक्ट आहे। त्या प्रोजेक्टमध्येच त्याच प्रोजेक्टमध्ये म्हणण्यापेक्षा तिथेच एक फ्लॅट आहे जो रेडी टू मूव विथ OCCC असा झालेला हा फ्लॅट आहे। जो फ्लॅट 2200 कार्पेट असणार आहे। ठाणा स्टेशनपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट आहे आणि खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट असणार आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर कमीत कमी 12,000 रुपये मेंटेनन्स असेल। पण एवढं मोठं घर मिळत नाही, एवढी मोठी हाईट मिळत नाही। मला परत ते सांगावं असं वाटते, कारण की त्या पद्धतीचं हे बनवलं गेलेलं आहे। कारण की इथे जर आपण ह्या घराच्या बाहेर जर आलो, घराच्या बाहेर पण एवढं मोठं अंगण कुठेच नाही मिळत। हे एवढं मोठं अंगण आहे तुमच्या घराच्या बाहेर। पलीकडल्या साईडला एक फ्लॅट, ह्या साईडला एक फ्लॅट आणि आपला हा सेपरेट असणारा असा एक फ्लॅट आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता एवढी मोठी जागा। परत इथं वेटिंग नंतर तुमचं घर चालू होतं। घरामध्ये आल्यानंतर ह्या साईडला तुमचं किचन आहे, ह्या साईडला तुमचं सर्वंटचं रूम आहे। किचनला ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला तुम्ही किचन बघू शकता। 16.5 बाय 10.5चं असं मोठं भरगतचं असं मोठं असणारं किचन असेल। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे पद्धतशीर अशी ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे। आणि ड्राय बाल्कनीतनं जर आपण बघितलं तर हा जो रोड आहे हा डायरेक्ट TCS कंपनीला जॉईन करतो। हिरानंदानी इस्टेटमध्ये जे TCS कंपनी तिथे तुम्हाला तुमचा हा जो रोड दिसतोय तुम्हाला तिथे तो जॉईंट असणारा आहे। आणि नंतर आता जर आपण किचनच्या जस्ट अपोजिट डायरेक्शनला गेलं तर तुम्ही हे ओपन किचन ठेवलेलं आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे परत भरगतचं आणि असा मोठा तुमच्या सर्वंटला झोपण्यासाठी आराम करण्यासाठी अशी जागा, अधिक ह्या साईडला चांगलं मोठं बाथरूम अशा पद्धतीचं तुम्हाला मिळेल। तुमच्या सर्वंटची पण सुविधा इथं अशा पद्धतीची केलेली आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण तुमच्या हॉलमध्ये येणार आहात, तुम्ही हॉल बघू शकता किती भरगतचा आणि किती मोठा आहे। 18.5 बाय 22.5चा हा तुमचा फक्त हॉलच असणार आहे, जो एवढा मोठा आणि एवढा प्रशस्त आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीचं काम पण केलेलं आहे। आणि नंतर आपण आपल्या ह्या बाल्कनीमध्ये येतो, ज्या बाल्कनीमध्ये तुमचा येऊरचा डोंगर किंवा मग समोर येऊरचा डोंगर आणि भविष्यात येणारं हिरानंदानी वेस्ट गेटचं काम चाललेलं आहे। आणि तुमचा जर तुम्ही हा खाली व्ह्यू बघितला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन हा सुंदर असा व्ह्यू तुमच्या ह्या बाल्कनीमध्ये तुम्हाला 100% मिळतो। म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं की ह्या पद्धतीची बाल्कनी, ह्या पद्धतीचा कार्पेट भविष्यात होणे नाही। आता आपण ज्यावेळेला घराच्या मध्यस्थानी आहोत, ह्या साईडला 2 बेडरूम्स असणार आहेत, ह्या साईडला 2 बेडरूम्स आहेत। आपण इकडल्या बेडरूमला जर गेलो तर तुम्ही बघू शकता 12 बाय 4चं तुमचा हा पॅसेज आहे। परत तुम्हाला इथं एक छोटंसं 4 बाय 4चं पावडर रूम दिलेला आहे इथे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे जातो तुम्ही इथे पण एक जागा आहे, जी जागा तुम्ही तुमचं घरातलं समजा झाडू पोछा धुण्या भानगडी जर काय ठेवायचं म्हणून तुम्ही ह्या साईडला ठेवू शकता, ही दिवार ब्रेक करून। एवढ्या मोठी जागा ही तुम्हाला परत एक अशा पद्धतीची आहे। आणि इमिडिएटली ह्या साईडला आलो तर 12.5 बाय 11चा तुम्हाला हा बेडरूम मिळतो। त्याच्या साईडला परत इथे एक तुम्हाला टॉयलेट आहे, जे 6.5 बाय 4चं टॉयलेट असणार आहे, ज्याच्यात फिटिंग वगैरे पण जागवारची नवी कोरी अशी पद्धतशीरपणे सगळी सेट केलेलं हा तुम्हाला मिळतो। ECचे ऑलरेडी वायरी वगैरे सगळ्यात सोडून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळं त्याची पण काय काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे। आणि नंतर आपण ह्या बेडरूममध्ये येतो। बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी मोठी अशी सेपरेट तुमचं जागा व्यवस्थित पद्धतशीर मोठी चांगली दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आलो 8.5 बाय 5चं परत तुम्हाला इथे टॉयलेट आहे, जे खूप मोठं आणि चांगलं आहे। तुम्हाला दरवाजांच्या साईजवरून कळत असेल सिलिंग हाईट कशी असू शकते। नंतर हे बेडरूम आहे 12.5 बाय 15.5चं, जे हे भरगतचं मोठं वुडन फ्लोरिंग केलेलं आहे। याच्यामध्ये पण ECचे पाईप वगैरे सगळे काढून ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर तुमच्या एवढी मोठी बाल्कनी, जी ही बाल्कनी अशा पद्धतीची आहे की तुम्ही इमेजिन करू शकता किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीची बाल्कनी आहे। याच्यातनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर अतिशय सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दिसतो, जो तुम्ही स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामधनं, तुमच्या घरातल्या बाल्कनीमधनं इथे हवेचं पण चांगल्या पद्धतीनं हवा येते। कारण
ही बाल्कनी जी आहे ती तुमची वेस्ट फेसिंगला आहे. घर जे आहे ते घर जर बघितलं आपण तर तुम्हाला याच्यात लाईट चांगली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हवा पण घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे. अशा पद्धतीचं हे सुंदर असं तुम्हाला ह्या साईडचे मी 2 बेडरूम्स ऑलरेडी दाखवलेत. आता ज्यावेळेला आपण हे बेडरूम झाले तर पलीकडल्या साईडला जाणार आहे. 2200 कार्पेट आहे म्हणजे तो जाणवतो तुम्हाला, फील येणार की हा 100% हा एवढा मोठा फ्लॅट असू शकतो. एवढा मोठा फ्लॅट आहेच. आणि त्याच्यानंतर तुमचं इथं भगवंताचं मंदिरासाठी खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं प्रावधान केलेलं आहे, जे तुम्ही एवढ्या याच्यात तुमचं भगवंताचं मंदिर तुमच्या जस्ट किचनला 2 एंट्री आहेत. ह्या साईडला एक एंट्री, त्या साईडला पण एंट्री आहे. त्याच्यामुळे तुमचं भगवंताचं मंदिर इथं मस्तपैकी सेट होईल. आणि जर तुम्ही ह्या साईडला परत आलो तर इथं तुमचं दुसरं बेडरूम आहे 11.5 ज्याचा व्ह्यू जरी बघितलं तर हा याचा पण व्ह्यू तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. अधिक तुम्हाला कुंड्या वगैरे ठेवायचं जरी म्हटलं तर इथं मोठी जागा पण कुंड्या ठेवायला ऑलरेडी आहे. म्हणजे थोडक्यात स्टँडिंग बाल्कनी तुमची इथं तयार नक्की होऊ शकते. आणि त्याच्यानंतर इकडे पण 7.5x4 तुम्हाला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला पण दिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं याला पण मस्तपैकी बनवलेला आहे. हा नवा कोरा अनयूज अनटच असणारा फ्लॅट असणार आहे. जर बिल्डिंग बघितली तशी हायर फ्लोर आहे, पण हा आपला थोडा लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. त्याच्यानंतर ह्या बेडरूममध्ये आल्यानंतर 5x5चं परत तुम्हाला इथे कपाट ठेवण्यासाठी परत इथं पण वेगळी जागा, जशी त्या साईडला दिली तशी ह्या साईडला पण जागा आहे. इकडे पण बाथटबसहित असणारं बाथरूम तुम्हाला इकडे मिळणार 8.5x5 फुटाचं. त्याच्यामुळे ह्या बाथरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर ही पण खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची साईज तुम्हाला इकडे पण मिळते. नंतर ह्याच्यात पण सेम वुडन फ्लोरिंगचं तुम्हाला बेडरूम मिळेल, ज्याच्यात 15.5x12चं तुमचं हे बेडरूम असणार आहे. त्याच्यात परत कपाटासाठी छोटीशी जागा तुम्हाला ह्या साईडला ऑलरेडी तुम्ही इथं कपाट छोटंसं बनवू शकता. अधिक पलीकडल्या साईडला जरी बनवायचं म्हटलं तर बनेल, कारण एवढं मोठं बेडरूम आहे. तुम्ही याच्यात कसं पण तुमच्या पद्धतीने नक्की करू शकता. विशेष म्हणजे परत ह्या बेडरूमला पण सुंदर अशी बाल्कनी आहे, ज्याच्यामध्ये क्रीक म्हणा, त्याच्यामध्ये तुम्ही पुढे क्रीक म्हणा, ग्रीनरी म्हणा, हा सगळा सुंदर असा व्ह्यू आहे. हेही तुमचं ब्लॉक होणार नाही, कारण इथे पण एक हॉस्पिटल रिझर्वेशनचा प्लॉट असल्याकारणानं हा तुम्हाला हाय राईज बिल्डिंग येणार नाही, तुमच्या खालीच बिल्डिंग मिळेल. आणि परत इकडून तुम्ही बघितलं तर हिरानंदाने वेस्ट गेट, अधिक परत येऊरचा डोंगर आणि असा सुंदर परत मोकळा आणि ह्या क्लब हाऊस स्विमिंग पूलचा व्ह्यू परत तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये इकडनं ह्या बाल्कनीमधनं पण मिळतो. अशाच पद्धतीचा हा 4.5 BHKचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट आपल्याला 3.5 करोड ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट हे सगळं मिळून त्याच्यामध्ये मिळू शकतो. आणि जर तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट दाखवतो. अशा पद्धतीचा फ्लॅट आपल्याला भविष्यात एवढा मोठा, एवढा हाईटचा मिळेल की नाही मिळेल भगवंताला माहिती, पण सध्या तरी मला असं वाटतं की अशा पद्धतीचे फ्लॅट खूप कमी प्रमाणामध्ये आहेत जेवढ्या मोठ्या साईजचे. तर ज्या कोणा मंडळींना आपल्या स्वप्नातलं असं चांगलं मोठं घर, प्रशस्त घर आणि जेमतेम बजेट सगळे ॲडजस्ट गोष्ट करायचं असते तर मला असं वाटतं हा ऑप्शन खूप चांगला आहे. तर इथे तुम्हाला ह्या फ्लॅटसोबत 2 कार पार्किंगही मिळतील. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ, नवीन फ्लॅट्स आपण तुमच्यासाठी रोज काही ना काही घेऊन येत होतो. तुमचा हात आखूड करू नका, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त फ्लॅट काढायला परत नवीन जोमानं काम करत राहू, ज्यामुळे आमची एनर्जी वाढेल आणि तुम्हाला पण बघायला आनंद येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.